ओम श्री गणेशाय नमः. सद्गुरुनाथ संत गायकवाड महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त. ओम श्री गणेशाय नमः. ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा. व्रीही पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी. अनुष्ठान स्थानाजवळी पूर्वी ऋषी मुनी सकळी. नित्य पेरुनी पिकवितो साळे. ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी महातपस्वी पुण्यपुरुष. समस्त ऋषी मिळोनी विचार करित्या आपुले मनी. गौतम ऋषी महाज्ञानी मुख्य दास ईश्वराचा. त्याशी घालिता साकडे गंगा नीलमुचे कडे. समस्तांमा पुण्य घडे गंगानुने भूमंडळी. आया गतिर्योग युक्तानां मुनीनामूर्धव आरितसां. सागती हा सर्व जंतूनां गौतमी तीरा निगाम. गौतमी आरवानी नामू. ऊर्ध्वरेत मुनीश्वराशी कोटी वर्षे तपस्व्याशी. जे गती होय परेशी ते गती गौतमी तिरस्थान. या कारणे गौतमीशी आणावेतने भूमंडळाशी. साकडे घालावे गौतमाशी गंगा नितांबा लाभ. म्हणून रचली माया एक दुर्वेची गाय संवत्सक. करोनी पाठविले का गौतम व्रीही भक्षणार्थ. ऋषी होता अनुष्ठानी देखता धेनु नयनी. निवाराया तत्क्षणी दर्भ पवित्र सोडिले. तेची दुर्वार झाले शस्त्र धेनुशी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमाशी. मिळून सर्वर्षी जण प्रायश्चित्त देती जाण. गंगा भूमंडळी आण याविन तुझ नाही शुद्धी. त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्रवर्षी. प्रसन्न झाला व्योमकेशी वरमाग म्हणतसे. गौतमने सर्वेश्वरा मज प्रसन्न झाला दातारा. उद्धारावया चराचरा गंगा ध्यावी भूमंडळी. गौतमाचे विनंतीशी निरोप दिला गंगेशी. घेऊन आले भूमंडळाशी पापक्षालनार्थ मनुष्यांचे. आईशी गंगा भागीरथी कोणावर नवे सामर्थी. याची कारणे गुरुमूर्ती आलेक नामधारका. आईशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आचरती पवित्रा. पुढे लोकानुग्रहा मात्रा आपण हिंडत तटाक यात्रा करिता देखा. आले श्री गुरु मंजरिका. तेथे होता मुनेका विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्याशी नृसिंह मूर्ती परेशी. देखता झाला श्री गुरुशी मानस मूर्ती जैशी देखे. नमिता झाला श्री गुरुशी स्तोत्र करे बहुवशी. विस्मित होऊन मानसी अतिभक्ती करोनिया. यद्दिव्य पादद्वयमेव
लक्षितं देवैर्न दुष्टं तदीदं समीपे यदुत्तरे तीरनिवासमानं लक्ष्मी समीपे निवसद्विनितं येने परे श्री गुरुशी विणवे माधवारण्य हर्षी श्री गुरु म्हणती संतोषी या माधवारण्याशी देखा अत्यंत मार्गा स्थिती मार्गरूपम अत्यंत योगैरधिगम्य तत्वम मार्गाच्च विचिन्वतो मे मार्गोदयं माधव दर्शय ते ऐसे गुरुचे स्वरूप देखो नितयासी सुखमुप आश्वासोनी निजरूप दावित झाले परेशान श्री गुरु स्वरूप देखोनी संतुष्ट झाला तो मुनी विनवी तसे कर जोडोनी नाना परिस्तुती करी जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारो लोका दिसतो शिनरो परमपुरुषा जगन्नाथा तो तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलाशी कृतार्थ केले आम्हाशी दर्शन देऊने चरणांचे ऐसे परे श्री गुरुशी स्तुती करे तो तापशी संतोषोनी अति हर्षी आश्वासले त्यावेळी म्हणते श्री गुरु त्याशी सिद्धी झाली तव मंत्राशी तव सद्गती भरवशी ब्रह्मलोकी होय नित्य पूजा तुमानशी करशी नृसिंह मूर्तीशी प्रत्यक्ष होईल परेशी न करे संशय मनात ऐसे सांगो नित्याशी श्री गुरु निघाले परेशी आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगा तीर महाक्षेत्र त्या गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्या सहित स्नान करिता गंगेत आला विप्र एक त्या स्थळी कुशी व्यथाशे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत तेज पाहे प्राण देखा पोट व्यथा बहुत्याशी नित्य करी तो उपवासाशी भोजन केल्या दुःखी ऐशी प्राणांतिक होतसे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नाशी त्याशी असे वैर जेविता प्राण त्यजो पाहे पक्षमासां भोजन करे परम व्यथासी त्याचे उदरी ऐसे किती दिवसावरी कष्टत होता तो द्विज पूर्वी दिनी त्या ग्रामी आशेस नवमी जेविला मिष्टान्ने नेमी मास एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोटासे दुखत गंगा त्र्याशे लोळत प्राण तरित त्यजुपाहे दुःख करी तुझ्या पार म्हणे गंगेत त्यजीन शरीरा नको आता संसार या परोपे वर्ततो
अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्नाविन अन्न वैरी झाले जाण मरण बर्वे आता मज मनी निर्धारी स्मरे कर्पूर गौर उपजुने आपण भूमी भार केले नाही परोपकार अन्नदाना दिक देखा न करी पुण्य हम जन्मात जन्मांतरी पूर्वशत पुण्यफळ नसे दिसत मग कष्ट भोगितसे ग्राम हरले ब्राह्मणाचे किंवा धेनु कपिलेचे घात केलिया विश्वासियाचे मग हे कष्ट भोगितसे अपूर्ती पूजा ईश्वराची केली असे निंदा गुरुची अवज्ञा केली माता पित्यांची मग हे कष्ट भोगितो अथवा मारिले पशुशी अग्नी घातला रानाशी वेगळे सांडुनी जनक जननीशी श्री सहित वेगळा होतो अथवा पूर्वजन्मी आपण केले असे द्विजाधिकारण अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वे देव समयाशी माता पिता तेजोनिया होतो सुखे जेवोनिया पूर्वजन्मापासूनिया मग हे कष्ट भोगितो ऐशी पापे आठवित विप्र जातो गंगेत तव देखिती गुरुनाथ म्हणते बोलवा ब्राह्मणाशी अनाना होतयाशी आत्महत्या मा दोषी प्राण त्यजितो का सुखेशी पुसो कोण कवनाचा श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी द्विजवराते काढोनी आणिला श्री गुरु सन्मुख अनाथाशी कल्पतरू दुःखितासे कृपा सागरो पुसतसे श्री गुरु तया विप्रवराशी श्री गुरु म्हणते तयाशी प्राण का तेजो पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा मा विप्र म्हणे गायती राया काय कराल पुसोनिया उपजोनिया जन्मवाया भूमी भार झालो मासां पक्षां भोजन करीतो उदर व्यथेने कष्टतो साहुं न शके प्राण देतो काय सांगावे स्वामिया आपणाशी अन्न वैरी असता केवी वाचावे गुरुनाथा शरीरान्नमय तत्वता केवी वाचो जगद्गुरु श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी तुझी व्यथा गेली परेशी औषधाशे अम्मा पाशी क्षण एक सांगो तुझा संशय नदर्या पुले म्हणी भिव नको अंतः करणी व्याधी गेली पळोनी भोजन करी पोट भरी श्री गुरुवचन ऐकोनी स्थिर झाला अंतः करणी माथा ठेवून श्री गुरु चरणी नमन केले त्यावेळी इतके अवसरी त्या ग्रामाचा अधिकारी विप्र एक अवधारी आला स्नाना गंगेशी तव देखिले गुरुशी येऊन लागला चरणाशी नमन केले भक्तीशी मनोवाक्काये कर्मे आश्वासोनितये वेळी पुस्ती श्री गुरु स्तोम मौळी कवण नाम कवणे स्थळी वास म्हणते तयाशी
ऐकून श्री गुरुचे वचन, सांगत असे तो ब्राह्मण. गोत्रा पुले कौडिन्य, आपसंब शाकाशी. नाम साय देवायशे, वास कांचित रातशे. उदरपूर्ती अशी सेवा करीतो यवनाची. अधिकारपणे या ग्रामी, असो संवत्सर एक स्वामी. धन्य धन्य झालो आम्ही तव दर्शन मात्रेशी. तू तारक विश्वासी, दर्शन दिले आम्हासी. कृतार्थ झालो भरवशी, जन्मांतरीचे दोष गेले. तवानुग्रह होय जाशी, गंगा पापम राशी. तापम दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापम च दैन्यम च. हरे श्रीद्र गुरुदर्शनम. गंगा देखिता पापे जाती, चंद्रदर्शने ताप जाती. कल्पतरुची ऐशी गती, दैन्या वेगळे करी जाण. तैसे नवे तुमचे गुण, या पताप दैन्य हरण. देखिल्या जे तुमचे चरण, चतुर्ग फळ पावलो. ऐशी स्तुती करोनी, पुनरुपी लागे श्री गुरुचरणी. जगद गुरु आश्वासोनी, निरोप देती तैवेळी. श्री गुरु म्हणती त्याशी, आमुचे वाक्य परेशी. जठर व्यथाया विप्राशी, प्राण त्याग करीतसे. उपशम त्या व्याधीशी, सांगो औषध तुम्हाशी. नेऊन आपले मंदिराशी, भोजन करवे मिष्टान्न. अन्न जेविता याची व्यथा, व्याधी न राहे सर्वथा. घेऊन जावे त्वरिता, क्षुधाक्रांत विप्राशी. ऐकून श्री गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून. प्राणत्याग करिता भोजन, ऐशी व्यथा होतसे. जीविला कालमाशेक, त्याने प्राण त्यजतसे ऐक. अन्न देता माशी देख, घडेल हत्या त्वरित पै. श्री गुरु म्हणते साय देवाशी, मी औषध देतो त्याशी. अमुपादे माशान्नाशी, क्षीर मिश्रित परमान्न. अन्न जेविता तुरेशी, व्याधी जाईल परेशी. संशय न धरिता मानसी, त्वरित गृहाशी नेई वेगी. अंगीकारो नितहे वेळी, माता ठेवी चरणतळी. विणवितसे करुणा बहाळी, यावे स्वामी भिक्षेशी. अंगीकारो श्री गुरुनाथ, निरोप देती हो का त्वरित. सिद्ध म्हणे ऐकमात, नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो तै वेळी, समस्त शिष्य सकळी. जठर व्यथेचा विप्र जवळी, श्री गुरु गेले भिक्षेशी. विचित्र झाले त्याचे परी, पूजा करते परोपरी. पतिव्रता त्याची नारी, जाखाय म्हणजे परेसा. पूजिती गुरुशी, षोडशोपचारे परेशी. तेने चिरिती आम्हाशी, शिष्या सकळी वंदिले. गुरुपूजेचे विधान, विचित्र केले अतिगहन. मंडळ केले रक्तवर्ण, एक एकाशी पृथक देखा. पद्म रचोने अष्टदळी, नाना परिरंगमाळी. पंचवर्ण विचित्र कळी, रचले ते परेसा. संकल्पोने विधीशी, नमन केले साष्टांगेशी. माता ठेवणे चरण्याशी,
पाद सर्व अष्टांगी चित्रासन गुरुशी येणेचे परी सकळी काशी मंडळार्चना विधीशी करती गंध पुष्पलता पुष्पक्षता षोडशोपचारे विधीशी पंचामृतादी परेशी रुद्र सूक्त मंत्रेशी चरण स्नापिले तैवेळी श्री गुरुचरणे अति हर्षी पूजा करीती षोडशी तया विप्रा प्रज्ञा केशी आचरण तीर्थ धरिता झाला तया चरण तीर्थाशी पूजा करती भक्तीशी गीतवाद्यानंदेशी करती आरती निरंजन अनुक्रमे श्री गुरुपूजा करिता झाला तो द्विज पुनरपि षोडशोपचारे ओझा पूजा करे भक्तीने अक्षयवाणे आरती श्री गुरु शिवाळीती मंत्रघोषाती भक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परिगायन करी नमस्कारी प्रीती करी आपतिव्रता शेनारी पूजा करीती उभय वेगी आयशा परे श्री गुरुशी पूजा केली परेशी येणे विधी शिष्याशी समस्ताशी वंदिली संतशोने श्री गुरुमूर्ती अतिहर्षी वर देती तव संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी तू जानशी गुरुस अभिवृद्ध वंशास पुत्र पौत्रा हर्ष गुरु भक्तीने घडे ऐशे बोलो निदिजाशी आश्वासित अति हर्षी नमन करो नि श्री गुरुशी ठाय घातले तुझे त्यावेळी नाना परींची पक्वाने आपुपादी माशाने अष्टविध परमाने शर्करा सहित निवेदिली आशाका पाक नाना परी वाढता ते सविस्तारी भोजन करी प्रीती करी श्री गुरु परेसा उदर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तत्क्षणे श्री गुरुची कृपा दृष्टी आपरिस लागता लोहाशी सुवर्ण होय परेशी दर्शन होता श्री गुरुशी व्याधी कैची सांग मज उदय होता दिनकराशी संहार होय अंधकाराशी श्री गुरु कृपा होय जाशी दैन्य कैचे तया घरी ऐशे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्या सहित आनंद झाला ते बहुत विस्मय करीती सकळ जन अभिनव करीती सकळ जन द्विजाशे होते वैरी अन्न औषध झाले तेची जाण व्याधी गेली निघोनी सिद्ध मने नामधारकाशी गुरुकृपा होय जाशी जन्मांतरीचे दोष जाती व्याधी कैची त्याची देही गंगाधराचा नंदनो सरस्वती सांगे विस्तारोणू गुरुचरित्र कामधेनु ऐका श्रोते एकचित्ती आजे ऐकती भक्ती धरुणी आव्याधी नसती तया स्थानी अखिल सौख्य होय त्या जनी सत्य सत्य त्रिवाचा इति श्री गुरुचरित्रामृत गुरुचरित्र वर्णन येता ब्राह्मण व्याधी निर्सोनी त्वरित सुखी केला श्री गुरुने इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्रोदर व्यथा निरसन नाम त्रयोदशो अध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणे नमः शुभं भवतु पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।